थोडंसं पाणी अजून थोडं लागेल. थोडंसं. हे मिक्स झाल्यानंतर आपली पुढची कृती काय? हे आपल्याला वाफवायचं आहे. ठीक आहे, चला शेवग्याच्या फुलांच्या वड्या आपण करतोय त्यासाठी लागणारे मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊयात आणि मग वळूयात पुढच्या कृतीकडे. शेवग्याच्या फुलांच्या वड्यासाठी लागणारे मिश्रण आपण तयार करून घेतलं. बरोबर. बरं, काय करायचं आता? आता आपल्याला हे वाफवायचं आहे. त्याच्यासाठी आपण पाणी गरम करत ठेवलंय. बरं. आता आपण एक चाळण घेतलेली आहे. त्याला तेल लावून घेतलेलं आहे. ग्रीसिंग करून घेतलं. हां. पुढे आता आपण हे सगळं सारण याच्यामध्ये भरायचं आहे. बरं, हा घ्या चमचा. थोडंसं ह्याला ना पाण्याचा हात लावून घ्यायचा असा. बरं, का बरं? म्हणजे ती व्यवस्थित अशी आहे, हाताला पण लागणार नाही आणि व्यवस्थित स्प्रेड होईल असं. वा वा. आता आपण ह्याच्यावर तीळ घालूया. वा. तीळ आपण पसरवून घेतले. थोडे तीळ असे जरा जास्त घालायचे. बरं. आता आपण हे वाफवायला ठेवायचं आहे. पाणी ऑलरेडी गरम झालेलं आहे. आता वरून आपल्याला झाकण द्यायचं आहे. बरं. आणि किती वेळ ह्याला वाफवून घ्यायचं आपल्याला? ह्याला 15 मिनिटं लागतील. 15 मिनिटं? हो हो. आणि मग वड्या तयार? हां, वड्या तयार. आणि मग त्या कट करून शॅलो फ्राय करायच्या. हां, म्हणजे अजून एक टप्पा आहे. बरं, इतक्यात नाही वड्या तयार होणार आहेत. जरा उन्हाळ्याच्या दिवसातली स्पेशल रेसिपी म्हटल्यानंतर थोडासा वेळ लागेलच की नाही, बरोबर? आणि त्यासाठी लागणारं मिश्रण आपण तयार केलं, ते चाळणीवरती ठेवून छान वाफवून घेतलं, वड्या पाडून घेतल्या. आता पुढे काय करायचं? आता ह्या वड्या आपल्याला शॅलो फ्राय करायच्या आहेत. किती लागेल सांगा मला. पुढे आता आपण हे फ्राय करून घेऊया. बरं. टाका एवढं सगळ्या, आपल्याला भरपूर लागणार आहे. वेदचा छोटा भाऊ आहे, त्याचे बाबा आहेत. आता थोडंसं हे खूप पण नाही, कारण आपण वाफवून घेतलं, ते ऑलरेडी शिजलेलं आहे. बरोबर. पण अगदी जस्ट थोडंसं पलटी नाही केले तरी चालतील. बरं. असं पण आपण करू शकतो किंवा थोडंसं दोन्ही पद्धतीने शेवटी याला आपण छान असं कोथिंबीरनी वरती सजवलं तर. वा वा, व्हेरी गुड. आम्ही हे सगळं करून घेतो. वड्या तयार झालेल्या आहेत. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. शेवग्याच्या फुलांच्या वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शेवग्याची फुलं, डाळीचं पीठ, तांदुळाचं पीठ, दाण्याचं कूट, साखर, कोथिंबीर, कांदा, ओल्या नारळाचं वाटण, कढीपत्ता, पांढरे तीळ, हिंग, धणेपूड, जिरेपूड, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम काचेच्या भांड्यामध्ये शेवग्याची फुलं, बेसन, दाण्याचं कूट, तांदुळाचं पीठ, कोथिंबीर, कांदा, ओल्या खोबऱ्याचं वाटण, लाल तिखट, धणेपूड, जिरेपूड, हळद, हिंग, मीठ आणि साखर घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. नंतर त्यामध्ये कढीपत्त्याचे तुकडे आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तेलाने ग्रीस केलेल्या चाळणीमध्ये तयार मिश्रण पसरवून तयार मिश्रणामध्ये पांढरे तीळ घालावेत. कुकरमध्ये ठेवून वाफवून घ्यावं. वाफवलेल्या मिश्रणाच्या वड्या पाडून घ्याव्यात. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये वड्या शॅलो फ्राय करून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात.